नमस्कार. सध्या महाराष्ट्र शासनाने 17,000 पदांच्या पोलीस भरतीची शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवणं सुरू केली. आमचे विद्यार्थी आणि मी स्वतः शासनाने प्रचंड निवेदन केले. समस्या त्या दिवशी लाईव्ह व्हिडिओ घेतला तरी शासन ऐकायला तयार नाही. का पावसाळ्याचं सीझन आहे, कोणत्याही सरकारले समजते का फिजिकल प्रक्रिया ही पावसाळ्यात राबवू नये. पण समोर विधानसभेचं इलेक्शन आहे आणि या निवडणुकीत आम्हाला फायदा झाला पाहिजे म्हणून सरळ सरळ हे शासन ठीक आहे जबरदस्तीनं या विद्यार्थ्यावर अन्याय होईल अशी शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवत आहे. आता पाऊस प्रत्येक ठिकाणी पावसाळाच आहे तो पाऊस येणारच आणि पुढच्या जुलै महिन्यात तर प्रचंड पाऊस राहणार आहे. त्याच्यामुळे आता काय झालं का यानं काही ठिकाणच्या पोलीस शारीरिक चाचणीच्या प्रक्रिया समोर ढकलल्या. मीरा भाईंदरले कंटिन्यू पाणी आहे, ग्राउंड नाही आहे आणि हे म्हणे का ग्राउंड जर उपलब्ध नसेल, ओलं असेल तर आम्ही रस्त्यावर घेऊ. आता मीरा भाईंदरच्या आजूबाजूला पूर्ण रस्ते पॅक असते, ट्रॅफिक जाम असते. पुन्हा सिटी पुन्हा ग्रामीणला तसंच झालं. त्याच्यापाशी ग्राउंडवरच प्रक्रिया राबवावी लागली. रस्ता आहे नाही धावायला 1600 मीटर रनिंग, तर त्यानं सरळ आता पोस्टपोन केल्या. त्याच्यानंतर काही ठिकाणी जबरदस्तीनं पोरायले रोडवर धावायला लावलं. ठीक आहे, अमरावती SRPF ग्रुप 9 माझ्यापाशी व्हिडिओ आहे. ठीक आहे, सरळ ह्या पोरायले भर पावसात रस्त्यानं धावायला लावलं. सिंधुदुर्गमध्ये गोळा फेक 7.5 किलोचा गोळा असते, सटकला, हाताला लचका पडला, आयुष्यभरासाठी इंजुरी आली, त्याला जबाबदार शासन आहे का? त्या पोराची जिम्मेदारी घेईन का? मी म्हणतो ही जबरदस्तीनं प्रक्रिया पाहिजे कशाले. नांदेड अमरावती ग्रामीणच्या प्रक्रिया समोर ढकलण्यात आल्या आहे. ठाणेमध्ये 20 तारखेचं फिजिकल होतं ते कॅन्सल केलं आणि 1 जुलै तारीख दिली. 21 तारखेचं ठाणे जिल्ह्यातलं जे फिजिकल होतं ते 29 जुलै तारीख दिली. जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस असते. हे आगाऊ तारतंबुरे करण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्याची मागणी आहे का कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये. त्याच्या मायबापाची एकमेव आशा आहे का तो पोरगा आपला पोलीस भरतीत यावर्षी तरी लागन. 3-4 वर्षापासून प्रॅक्टिस करून राहिले पोरं आणि याच्यात जर 4-5 मार्कानं ग्राउंड ओलं असल्यामुळे त्याला 4-5 मार्क कमी भेटले तर त्याचं आयुष्यभराचं नुकसान आहे. म्हणून पारदर्शक प्रक्रिया झाली पाहिजे. ही प्रक्रिया पावसाळ्यानंतर घ्या. तुम्हाला याचा इलेक्शनले फायदा करून घ्यायचा आहे. पोरायले माहीत आहे का तुम्हीच भरती काढली. त्याच्यामुळे माझ्या शासनाला निवेदन आहे का जर तुम्हाला निवडणुकीत याचा फायदा करून घ्यायचा असेल तर पोराच्या बाजूने निर्णय घ्या, नाही हेच पोरं तुमचा गेम करण. म्हणून ठीक आहे, आमच्या पुरायच्या वाटी जाऊ नका. बिचारे गोरगरीब कष्टकऱ्याचे शेतकऱ्याचे पुराय रात्रंदिवस तयारी करून राहिले. आता काही ठिकाणी फिजिकलले गेल्या आणि त्याच्यात हॉल तिकीट लगातार 3-3 दिवसाचे दिले. आता मगाशी एक पोरगा गेला यवतमाळले फिजिकल होतो, त्याचं कास्ट सर्टिफिकेट बरोबर नव्हतं, मग वापस पाठवलं. उद्या भंडाऱ्याला आणि परवा गोंदिया आल्या. त्या पोरानं कसं करायचं? असे लगातार भरती प्रक्रिया दिली. ही भरती प्रक्रिया अशी राबवली नाही पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.